नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी पनवेलमध्ये आंदोलन सुरू झालंय। आंदोलक आणि पोलिसांची झटापट झाली आहे। पोलिसांनी हे आंदोलन अडवल्यानं राडा सुरू झालेला आहे। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं यासाठी अनेकदा आंदोलन झालेली आहे। अशाच रीतीने आज पनवेलमध्ये आंदोलन होत आहे आणि याच आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट झालेली आहे। यामध्ये मोठ्या महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता। आपण पाहतोय महिला आणि आंदोलकांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी जोरदार आंदोलन केलं जात आहे। पनवेलमध्ये हे आंदोलन सुरू तुम्ही पाहता की या ठिकाणी अटक करण्याचा प्रयत्न आहे तो आंदोलकांना केला जात आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि आंदोलक आहेत या ठिकाणी पोलिसांची हुज्जत घालण्याचा प्रयत्न करत आहेत। तुम्ही पाहता की या ठिकाणी जोरदार आंदोलन केलं जात आहे। पोलिसांकडून धक्काबुक्की आहे ती केली जात आहे। संपूर्णपणे आंदोलन तुम्ही बघता इथे या ठिकाणी खासदार सुरेश म्हात्रे असतील, माजी आमदार बाळाराम पाटील असतील, त्याचबरोबर या ठिकाणचे प्रकल्पग्रस्त लोक असतील हे त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि पोलिसांच्या माध्यमातून जोरदार विरोध केला जात आहे आणि आंदोलकांना आहे ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे। त्याचबरोबर आंदोलकांना आहे तो या ठिकाणी विस्फोडण्याचा प्रयत्न आहे ते जोरदार केला जात आहे आणि आपण पाहतो या पोलीस आणि आंदोलक यांची इथे झटापट होताना दिसते। आंदोलन ऐकण्याचं मला सुचत नाहीये। आंदोलकांना या ठिकाणी धीमे आंदोलन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे, मात्र पोलिसांच्या माध्यमातून जोरदार या ठिकाणी त्यांना विरोध करून धक्काबुक्की केली जात आहे। त्याचबरोबर बाजूला करण्याचा प्रयत्न केला जात आहे। पनवेल ते विधान भवन असा हा मोर्चा निघणार होता, मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे। ब्लॅक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। आयुष्यात केलेले आहेत। पोलीस प्रत्येक आंदोलनाला परवानगी देतातच असं नाही, पण या आंदोलनामध्ये पोलिसांचं वर्तन हे अतिशय निषेधार्ह आहे। पोलिसांची भूमिका ही दडपशाहीची आहे आणि रायगडच्या पनवेल उड्डाणाच्या भूमीला ही भूमिका मान्य नाही आहे। आमचा निर्धार आहे, आम्ही आंदोलन करायचा प्रयत्न करणार नाही। त्याने आम्हाला अटक करावं, पुढची कारवाई करावी, पण आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर थांबू। ठीक आहे, ठीक आहे। तर पनवेलमध्ये नवी मुंबई विमानतळाच्या नावासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। या आंदोलनामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता। या महिला आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झालेली आहे। त्यामध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं ही मागणी सातत्यानं होती आणि त्यासाठी आज हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं, मात्र या आंदोलकांना अडवण्यात आलं आणि त्यामुळेच हा राडा झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।